नमस्कार, लाईफ प्लाझामध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत मटार आणि गाजरची भाजी। त्यासाठी लागणारं साहित्य 1 किलो मटार, 2 गाजर, 2 कांदे, 1 कप नारळ, 1 टोमॅटो, 2 चमचे लाल मसाला, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा तेल आणि 1 चमचा मीठ। हे इथे मी मटार आणि गाजर सोलून घेतलेले आहेत आणि वाटपासाठी लागणारं साहित्य तयार करून घेतलेलं आहे। ते चांगल्या प्रकारे भाजायचं आहे आणि मिक्सरमध्ये त्याची बारीक पेस्ट होईपर्यंत वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे। तर चला आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूयात। सर्वात पहिलं एक टोप चांगला तापून घ्यायचा आहे। टोप चांगला तापलेला आहे। त्यात आता आपण टाकूया 1 चमचा तेल। तेल सुद्धा चांगलं तापवून घ्यायचं आहे। आणि आपण त्यात आता टाकूया कढीपत्त्याची 7-8 पाने। आणि टाकूया आपल्याला वाटलेलं मसाला। त्यात आता आपण टाकूया 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा लाल मसाला। आणि थोडीशी कोथिंबीर। हे मिश्रण 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। आणि आता आपण त्यात टाकूया मटार। आणि गाजराचे मोठे कापलेले तुकडे। ही भाजी बनायला जास्त वेळ लागणार नाही। 10-15 मिनिटात भाजी शिजून तयार होईल। आता मी त्यात टाकते पनीरचे थोडेसे तुकडे। पनीर पूर्णपणे ऑप्शनल आहे। जर तुम्हाला टाकायचं नसेल तर नाही टाकू शकत। थोडंसं पाणी ॲड करते मी। भाजीत जास्त पाणी नाही टाकायचं, थोडंसंच टाकायचं आहे।
आता ही भाजी एक 10 ते 15 मिनिटं शिजवायला ठेवायची आहे. हे आपले मटार शिजलेले आहेत आणि गाजर सुद्धा शिजलेले आहेत. आता आपण टाकूया थोडीशी कोथिंबीर. भाजी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक